नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. ज्येष्ठ समाजसेवक, ज्येष्ठ समाजवादी नेते डॉक्टर बाबा आढाव यांचं सोमवारी रात्री निधन झालं. अखेरपर्यंत कार्यरत परिवर्तनाच्या चळवळीतील या समर्पित जीवदानी नेत्याची समाज बदलासाठी केलेल्या दीर्घ संघर्षानंतर वयाच्या 95व्या वर्षी प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर आज सायंकाळी 5:30 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तन, तळागाळातील कष्टकऱ्यांचे संघटन आणि जातीय व्यवस्थेविरोधातील लढ्याचे ते अग्रदूत होते. एक गाव एक पानवठा, कष्टाची भाकर, हमाल पंचायत, अंधश्रद्धा विरोधी चळवळ आणि ईव्हीएम विरोधातील लोकशाही मार्गाने चालवलेले आंदोलन या उपक्रमामुळे त्यांनी लाखो वंचितांच्या जीवनात बदल घडवला. 1 जून 1930 रोजी पुण्यात जन्मलेले बाबा आढाव हे आयुर्वेदिक डॉक्टर असूनही समाजवादी विचारसरणीच्या चळवळींमध्ये पूर्णवेळ सहभागी होते. जातीय भेदभावाला खुलं आव्हान देत त्यांनी सार्वजनिक पाणवठ्यांच्या सर्वांसाठी समान हक्क मिळवून देण्याची ऐतिहासिक चळवळ उभारली. लोकशाही मजबूत करण्यासाठी बॅलेट पेपरच्या निवडणुकांची आग्रही मागणीही त्यांनी सातत्याने केली. त्यांच्या निधनाने असंघटित मजुरांचे, तळागाळातील वंचिताचे आणि तर्कनिष्ठ चळवळींचे एक युग संपले असूनही त्यांनी जपलेली समानतेची, न्यायाची आणि मानवी सन्मानाची मशाल पुढील पिढ्यांना मार्गदर्शित करत राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या निधनानंतर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. फडणवीस यांनी म्हटलं की बाबा आढाव यांनी वंचित आणि असंघटित घटकांच्या हक्कांसाठी सातत्यानं संघर्ष केला आणि हमाल, रिक्षाचालक, बांधकाम मजुरांसाठी संघटन उभी केली. त्यांनी हमाल पंचायत, एक गाव एक पानवठासारखे अनेक उपक्रम राबवले आणि सामाजिक कुप्रथाविरोधात लढा दिला. फडणवीस म्हणाले की बाबा आढाव हे महाराष्ट्रातील समाजसेवकांच्या परंपरेतील एक मौलिक व्यक्तिमत्व होते आणि त्यांचे विचार येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणास्थान राहतील. त्यांनी त्यांच्या कुटुंबियाच्या आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी असल्याचे नमूद केलं. नागपूर अधिवेशनाचा दुसरा दिवस असून विरोधी पक्षनेता नसतानाही विरोधकांनी सरकारवर दबाव टाकण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती, शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट, तपोवन वृक्षतोड आणि पार्थ पॉवर यासारख्या मुद्द्यांवर विरोधक आक्रमक भूमिका घेणार आहेत. अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही, तर पीक विम्याचे मुद्देही प्रलंबित आहेत. त्यामुळे विरोधक सरकारला धारेवर धरण्याची रणनीती आखत आहेत. सरकार आचारसंहितेचा दाखला देऊन बचावात्मक भूमिका घेईल की नाही, ठोस निर्णय जाहीर करेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू असल्याने नव्या घोषणा करता येणार नाहीत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला सर्व प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनासह आगामी नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पुढील 2 महिन्यात निवडणुका असल्यानं काळजीपूर्वक काम करण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या आहेत. शिवसैनिकांना फोडण्याच्या प्रयत्नांना प्रतिकार करणे यासंबंधी त्यांनी मार्गदर्शन केलं. बैठकीत काही नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. कार्यकर्त्यांची कामे वेळेवर होत नसल्याचं त्यांनी सांगितल्याची माहिती मिळत आहे. नाशिक महापालिकेत सोमवारी तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधुग्राम उभारण्यासाठी काही झाडे तोडावे लागतील असा महापालिकेचा आग्रह आहे. मात्र पर्यावरणप्रेमींनी या वृक्षतोडीला तीव्र विरोध दर्शवला असून तपोवनातील एकही झाड तोडू देणार नाही असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे. पर्यावरणप्रेमीची प्रतिनिधी आणि महापालिका अधिकाऱ्यांमधील कालची बैठक कोणत्याही निष्कर्षाशिवाय संपली. पर्यावरणप्रेमींनी मनपावर झाडांबाबत योग्य आणि पारदर्शक माहिती न देण्याचा आरोप केला. दरम्यान एक्झिबिशन सेंटरसाठी झाडाची तोड होणार नसल्याचं मनपा आयुक्तांनी स्पष्ट केलं असलं तरी त्याबाबत अधिकृत GR काढण्याची मागणी पर्यावरणप्रेमीकडून करण्यात आली आहे. बैठक निष्फळ ठरल्याने पर्यावरणप्रेमींचं आंदोलन सुरूच राहणार असून पालिका प्रशासनाने चर्चेची प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत. गोव्यातील बर्ड्स बाय रोमियो लेन या नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत 25 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि क्लबचे मालक सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा हे दोघे घटनेनंतर काही तासात देशातून पळून गेले. गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांनी मुंबईहून इंडिगोच्या विमानाने थायलंडमधील फुकेत गाठलं. आगीनंतर तात्काळ FIR दाखल करण्यात आला. त्यानंतर गोवा पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना झाले आणि आरोपीच्या संबंधित ठिकाणावर छापे टाकण्यात आले. मात्र ते बेपत्ता असल्याचं आढळलं. घरावर कायदेशीर नोटिसा चिटकवण्यात आल्या असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील एकूण 9,76,825 शेतकऱ्यांच्या खात्यावर 1,278 कोटी रुपये थेट जमा केले गेले आहेत, अशी माहिती भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. शासनाच्या नव्या निकषानुसार 3 हेक्टरपर्यंतच्या नुकसान भरपाईसाठी अनुदान उपलब्ध आहे. अनुदान थेट खात्यावर जमा करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य असून शेतकऱ्यांनी त्वरित केवायसी पूर्ण करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शेती पिकांना अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला होता. काही ठिकाणी नदी नाल्यांवर महापूर देखील आला. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आता हा निधी मोठा दिलासा देणारा ठरला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आज दुपारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा होईल. भाजपच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह चर्चेला सुरुवात करतील. शाह यांच्या व्यतिरिक्त राधामोहन दास अग्रवाल, के लक्ष्मण, घनश्याम तिवारी आणि सतपाल शर्मा हे देखील भाषणे देतील. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या हस्ते चर्चेचा समारोप होईल. सोमवारी लोकसभेत या विषयावर 10 तास चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत चर्चेला सुरुवात केली. त्यांनी वंदे मातरम वापरून काँग्रेस पक्षावर तीव्र निशाणा साधला. सुमारे 1 तासाच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी वंदे मातरमचा 100हून अधिक वेळा उल्लेख केला. ते म्हणाले की काँग्रेसने वंदे मातरमचे तुकडे केले. तुष्टीकरणासाठी काँग्रेसने वंदे मातरमचे विभाजन केलं. पंतप्रधानांच्या भाषणानंतर प्रियंका गांधी म्हणाल्या की हे गाणं 150 वर्षापासून देशाचा आत्म्याचा भाग आहे. ते लोकांच्या हृदयात राहते. मग आता त्यावर वादविवाद का करायचा? टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली असून सूर्यकुमार यादव संघाचं नेतृत्व करणार आहे. T20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. मालिकेचा आज पहिला सामना कटकच्या बारामती स्टेडियममध्ये होणार आहे. टॉप ऑर्डरमध्ये अभिषेक शर्मा आणि उपकर्णधार शुभम गिल या जोडीकडून ओपनिंग करण्याची शक्यता आहे. विकेटकीपर बॅट्समन म्हणून जितेश शर्मा याला संधी मिळू शकते. दरम्यान ऑलराऊंडर हार्दिक पांड्या दुखापतीनंतर पुनरागमन करण्यास सज्ज असून त्याच्या पुनरागमनामुळे टीम इंडियाची बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही विभागात ताकद वाढेल. हार्दिकला आशिया कप 2025मध्ये दुखापत झाली होती. त्यानंतर तो संघाबाहेर होता. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत राहा आवाज इंडिया मराठी.